मुलांनो, तुम्हाला कोणता देव आवडतो? मला तर गणपती बाप्पा खूप आवडतो. कारण आपल्याला प्रसाद म्हणून मोदक खायला मिळतात ना. किती मजा असते ना गणपतीमध्ये. मुलांनो, गणपती हा बाप्पा जो आहे त्याला सगळ्यात आधी अग्रपूजेचा मान आहे. पहिलं प्रथम वंदन गणरायाला, प्रथम पूजा त्याची करतात. ते का करतात माहिती आहे का? कारण जेवढ्या विद्या आहेत, म्हणजे 14 विद्या आहेत आणि 64 कला आहेत, आणि या सगळ्यांचा अधिष्ठाता देव आहे तो गणपती आहे. म्हणून सगळ्या देवांनी मिळून त्याला हा पूजेचा पहिला मान दिलेला आहे. आणि एवढ्या कलांचा तो देव आहे, विद्येचा ती देवता आहे, बुद्धीची देवता आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या अभ्यासात प्रगती करायची आहे ना, पुढे जायचं आहे, सगळ्या कलांमध्ये तुम्ही निपुण व्हावं, प्रवीण व्हावं, अभ्यासामध्ये हुशार होऊन तुमची प्रगती व्हावी, यासाठी काय करायला पाहिजे? तर तुम्ही रोज गणपतीची उपासना करा. गणरायाला नमस्कार करून तुझ्यासारखी चांगली बुद्धी आम्हाला दे असं म्हणून मग अभ्यासाला सुरुवात करायची. पण हा जो देवता आहे ना गणराय, त्याचा जर एक जप आहे तो केला ना तर तो खुश होतो, आणि त्यामुळे तुमची अभ्यासातली प्रगती पण खूप छान होणार आहे, कारण ती बुद्धीची देवता आहे. तर तुमचा सर्वांगीण विकास व्हावा, फक्त अभ्यासात नाही तर बाकीच्या जेवढ्या कला आहेत प्रत्येकामध्ये काही ना काही कलागुण हे दडलेले असतात, ते ओळखायचे आणि त्याच्यात आपण प्रगती करायची. तर त्यासाठी आपल्याला बुद्धी देणारी, शक्ती देणारी देवता आहे गणपती. म्हणून नमस्कार केल्यानंतर हा जप आवर्जून करायचा प्रत्येकानं. आणि मग तुमच्या अभ्यासात झालेली, तुमच्या व्यक्तिमत्वात झालेली प्रगती मग मला नंतर कॉमेंटमध्ये सांगायची. त्याच्यामुळे हा खास व्हिडिओ मी मुलांसाठी बनवते आहे. तर तो मंत्र आहे ओम गं गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः. ह्या मंत्राचा जप करायचा.